मंडळी, विनोदाची भक्कम तटबंदी उभारत मनोरंजनाचा गड राखण्यासाठी आली आहे हास्याची सेना, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील आणि त्याचा पार्टनर विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम यांनी आज थाटलंय चप्पल मार्ट. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हे घाला, हे पहा बरं. उभं राहून पहा ना, असं काही नाही. बघू जरा. मस्त आहे ना, कम्फर्टले. दुसरे बी घालून पहा. हा, चालून पहा तुम्ही. बढिया आहे ना. आणखी ऑप्शन आहेत का? आहेत ना, तुम्ही बसा, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, हे लेसवाले आहे, ते बी ना लेसचे आहे. एवढंच आहे. हे पहा ना, हे घालून तर पहा तुम्ही. हे एकदम टिकेबल ना, परवडेबल आहे. घ्या तुम्ही, हे घालून पहा. दादा 1 मिनिट तर या इकडे बसा तुम्ही. इकडे ते मॅडम बसले ना, इकडे बसा तुम्ही. 1 मिनिट. हा, बसा. हा, बसा. हा, तुम्ही चपल्या पाहणार ना. हो. 1 मिनिट फक्त. कुणाल, कुणाल, अरे हा बैल ना मालक. हा, इकडे ताईनले चप्पल दाव. हो काय? हा, हे ट्राय करा ना. हे ट्राय करा. हे पा तू ही चप्पल काबरत दाव. तू मायवाली दाखवलो ना इनले, तुम्ही ना दाखव म्हणल्या ना की चप्पल दाखव म्हणून. अरे तू चप्पल काय सोन्याची आहे का? नाही. अरे दुकानातली दावणार आहे आपल्या रे. मग ते सोन्याची आहे काय? अरे ती इक्याची आहे ना. हो काय? इक्याची चप्पल आहे. आपण इक्याच्या चप्पला ठेवता ना, मग इक्याची दे त्यांले. समजला का तू? सकाळी माझ्या दिमाग नको चाटू. आत्ता सुरुवात होईल बारे. माझ्या दिमागाचं टेम्परेचर बिघडवू नको, नाही तर ना मर्डर होईल माझ्या हातात. चिल्लाव नका ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. अरे तू या पायी माझी साखर वाढते का? साखर कारखाना केला आहे ना. तू फक्त चप्पल धाव, मुसळत चालवू नको. चप्पल धाव. दादा मी जाऊ का? नाही. थांबा ताई, 2 मिनिटं थांबा. तू चप्पल धावणार आहे, तू बाकी टेन्शन नको घेऊ. हा, फटक्यात दाखव. फार मजेशीर येत आहे. तुम्ही दुसरं ट्राय करा. गमतीशीर आहे अगदी. अबे काबरा ठेवतोय. तुम्ही दाखवायला सांगितलं ना फक्त. अरे ते का संग्रहालयात आले का चप्पल पाहिले जातील तर घरी? अरे त्यांनी दाखव म्हणजे त्यांच्या पायात घालून दाखव ना रे. असा कसा रे तू डोळे मिस करून चप्पल धाव. हो ना. चप्पल धाव. ताई धावतोय तो. फक्त 2 धाव. माझ्या तोंड काय पाहतो. हा, ताई किती नंबर पाहिजे? 5 नंबर पाहिजे. 5 नंबरच्या चपला नवीन स्टॉक मधून सगळे पीस आण. दादा चांगली टिकणारी आणि वॉरंटी वाली दाखवा. हा, दाखवतोय तो. दाखव रे पटकन. फनी येत आहे, खूप फनी आहेत. मगाचपासून जोक करतायत. थोडा टाइम थांबा फक्त. खूपच मजेशीर आहेत. हो ना. टिकणारी आणि वॉरंटी वाली दाखवा. वॉरंटी तर कोणाचीच नसते. कालच एक बाई आली होती, तिने चप्पल घेतला ना बाहेर गेली आणि तिले ना गाडीनच उडवलं. तिची वॉरंटी संपली, पण चप्पलची वॉरंटी आहे ना अजून. चप्पल मजबूत आहे, पण आता त्याच्यात पाय टाकायलाच राहिला नाही ना. हा माणूस काही बडबडतोय. मी वॉरंटी वाली चप्पल दाखवायला सांगितली, माणसाची वॉरंटी सांगतोय. तो गंमत करतोय, मजेशीर आहे तो. खरं तर विनोद करतोय तो. थोडा वेळ थांबाच तुम्ही आता. नको ना डोकं चालू तेव्हा. तुला कोणा चांगला शांतपणा करायला. त्या बाईला चप्पल दाव घेणेशील तर घेईन, नाही तर जाईन. तू फक्त चप्पल दाव, नाही तर तुझी वॉरंटी पिरियड कमी करून टाकेन. आणि जाय दाव. ताई तुम्ही घ्या. किती नंबर आहे? 5 नंबर. 5 नंबर. हा. अरे बापरे, यायला गे. तुमचा पाय तर एवढूचाच आहे. हो. शरीरानं पायाले वाढाचा मौकाच नाही दिला वाटते. सॉरी. हा माणूस सरळ माझ्या तोंडावर मला जाडी म्हणाला. नाही ताई, तो आहे ना फक्त एवढंच बोलला की तुमचा पाय लहान आहे बा. तुम्हाला जाडी नाही बोलला तो. तोच अर्थ होतो ना.
नाही तुम्हाला जाडी काय बोलेन तू ना गुच्चू बसणार आहे. त्या बाईचा पाय अंगठ्या एवढा राहो नाही तर डायनासोरचा पाय राहो. तुला काय करणे नाही उदाहरण आहे. तू फक्त चप्पल दाखायचं काम कर. ते घेणे असतील तर घेतील नाही तर जातील घरी. समजलं का तू? चप्पल दाखवतो. ताई तुम्हाला जशी लागेल तशी असं काही नाही. माझ्या सगळं चप्पल आहे. हे बा अशी बी होते अशी बी होते. तुम्ही तुम्हाला ही आवडली का? ही घालून पहा ना. खरं तर आवडलीये मला ही. पण सोल टिकेल ना याचं? चांगलं आहे ना? ते सोलवर अवलंबून नाही राहत. ते माणसांवर अवलंबून राहते. ते तर आहेच. पण तुम्हाला पाहून असं वाटते की हे 4 दिवसात चप्पल मान टाकन. या माणसाने पुन्हा माझा अपमान केला. नाही तुम्ही काय अपमान करण्यासाठी दुकान ओपन केलं का? नाही ताई माफ करा मला. वजनावर बोलला हा माझ्या. नाही ताई तो फक्त एवढंच बोलला की चप्पल मान टाकीन बुवा. तुमचा अपमान नव्हता त्याच्यात. चप्पल विषयी बोलत होता तो. उठणं ते काय करू यार मी. अरे बवणीचे गिराईक आहे दोन्ही बी. असं नको करू रे माय बाप. माझी साखर आत्ताच खालेवरे होई राहिली रे. नको करू भाऊ नाही तर मरशीन माया हातून. असं ठेवतो तू फक्त चप्पल दाव. ताई तुम्ही याचं मनावर नका घेऊ. तो मजाक करतो असं समजा. नाही तर मग तुम्ही ना मजाक समजूनच घ्या ना. त्याचं सगळं बोलेल. मजाक करून घ्यायला मी याची मामी आहे का मेवणी आहे? तुम्ही मेवणी होता का मायवाली? तुम्हाला बहीण आहे काय? का? मग माझ्या बायकोला सांगतो की मी दुसरं लग्न करतो बा. हो मॅडम खरं बोलले. ऐका माझं खरंच तो गमतीशीर आणि कॉमेडी करतोय तो. तुम्हालाच फक्त गमतीशीर वाटतोय तो. मला ना चपलाच नाही घ्यायची. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना. मी बोलतो ना. माफी माग. नाक घास माफी माग. मला माफ करा ना. माझ्या मनात जे येते ते बोलत राहतो ना. माया हा प्रॉब्लेमच आहे ना. तुझा प्रॉब्लेम असेल तर तू डॉक्टर कडे जा ना. माझ्या वजनावर का बोलतोय? डॉक्टर कडे जातो. डॉक्टर कडे नको जाऊ. तो पाता बरोबर गळफास लावून घेईन तिकडे. तुझ्या पायऱ्या ना दवाखाने बंद होतील लाईनीत. नको जाऊ भाऊ. तू इकडेच बरा आहे रे मा बाप. तू गुपचूप जेवढं आहे ना तेवढे चपला बुटात धाव. ऐका दादा अहो नका ओरडू त्या बिचाऱ्याला. ऐका कसं आहे कुणाचा प्रॉब्लेम असेल ना तर आपण समजून घ्यायला पाहिजे. हो की नाही? मला समजतं त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा दादा. काकूंना तुम्ही चपला दाखवा ना. आणि या दादांना मला चपला दाखव देता. चालेल. ओ गमतीशीर दादा या. जाय नीट दाखव. आणि हे पाय थोबडं बंद ठेव जो. नको तरी उघडतो नको. फक्त चपला दाखव त्यांना. चाल ताई मी दाखवतो तुम्हाला. थँक्यू. हे तुम्हाला चालेल का? तुम्ही हे चप्पल घेतल्या काय? हो. नाही अंगूरवाली चप्पल नको घ्या. का? हे पिचकतात ना. काय? अरे कालच आमच्याकडे गिराईक आले होते वापिस. पिचकलेले इथंच अशी काढला असं आणि अशी आपटला. बरं दुसरी द्या. नको मला ही नको. हे नको घ्या ना. तुम्ही ना दुसरी घ्या ना. हे पा तुम्ही ना हे वाली घ्या ना. हे चालेल छान आहे ना. अशी पण तीच दाखवली त्यांनी. छान दिसते ना. पण तुम्हाला ना ती हिल वाली पाहिजे का? कारण तुम्ही बुटके आहात ना. मग तुमची उंची वाढन ना अशी. बापरे किती मजेशीर ताई जाऊ. तुम्हाला एवढं सगळं. नका ताई. नको मला हिलवाली नको. माझं लग्न आहे ना. मला लग्नावाली दाखवा. मग लग्नवाली दाखवतो तुम्हाला. हो दाखवा. हे पा ही लग्नवाली चप्पल आहे. वा. येणं ना लग्नामधून पडून बी जाता येते. एवढं म्हणजे किती बी दूर पळाले ना तरी याचा अंगठा तुटे नाही. पण मी का पळू माझ्या लग्नातून ना. मी नाही पळणार माझ्या लग्नातून. माझी बहीण पळाली होती ना. अशीच तर चप्पल घालून पडली होती ते. तुमची बहीण पळाली म्हणून मी ही चप्पल घालून पळणं गरजेचं आहे का? नाही ना. तुम्ही प्लीज चप्पल दाखवा. दुसरी आहे. दुसरी दाखवा. मला शूज मध्ये तुम्ही लग्न करणार आहे ना. म्हणजे हो करणारच आहे लग्न. मग ना हे पा हे चप्पल घ्या ना. म्हणजे नवऱ्याला मारायला चांगले राहते. मी का मारू माझ्या नवऱ्याला? माझी बायको मारते ना मले. अहो तुमची बायको तुम्हाला मारते याचा अर्थ जगातल्या सगळ्याच बायका आपल्या नवऱ्यांना मारतात असं नाही होत. दादा हे ना खूप फालतूची बडबड करतात.
आत्ता कळलं? बघासपासून तर खूप गमतीशीर वाटत होते ना तुला हे? आहेत तसे. नाही एक मिनिट ताई मॅडम एक मिनिट हा. तू कायले तुझी विशेष टिप्पणी दी राहिलाय हा? तुला काबरच ठेवला हा गैरात मोठा प्रश्न यार माले हा. अरे तू बायकोकडचा पडतो भाऊ म्हणून तू वाचलाय, नाही तर मारून टाकला असता तुला मी नव्हता. दादा प्लीज चप्पल दाखव. तू चप्पल दाव फक्त त्याला, बाकी तू डोकं चालवू नको त्याला. हो ना. हा ताई तुम्हाला हे होते का बरोबर? तुम्ही मी काय म्हणतो, काय? तुम्ही ना काल चप्पल घेऊन गेले होते त्याचं काय केले? मी काल कधी आलेले इथे? कालच तर आल्या होत्या ना. नाही. एक जिपरा शायनिंग मारणारा फिल्टर पाडायच्या त्या पोरासोबत, मग त्या फिल्टर पाडायच्या पोरानं अशी केस हलवलं, मग टनानं वाजलं, मग कचऱ्याची गाडी आली, मग नंतर त्याला उचलून घेऊन जात होते, तर तुम्ही ना त्याला अडवल्यानं उतरवल्या नाही काय? नाही, कोणाबद्दल बोल? मी नव्हते आले काल. दादा सांगा कोणाबद्दल बोलताय? नाही का? नाही, हाच पाय होता ना पण. नाही, कसा असेल? अरे पण याच्यावर तीड कुठं आहे? तुम्ही इथे आलेल्या बायकांच्या पायावरचे तीळ बघता? काय करताय दादा हे? नाही एक मिनिट, तू कायले तीळ पाहतोय बे? तू पाय पाय ना. आपलं काय काम आहे? पायात चप्पल घालायचं, मग गिरायकाकडे पायाचं का त्याला चप्पल आवडली का नाही, समजला का नाही? पण हा चेहरा होता ना. मी कशी असेल? अरे तो चेहरा अशी नशीन, ते बाई अशी नशीन. ती बाई कशी होती? सुंदर होती आणि उच्चपुरी होती. तुला शामरुग आणि बदक याच्यातला फरक समजतो का? काय म्हणालात मला? नाही मी तुम्हाला ना मालकानं बदक म्हणलं ना बा. मी बदक दिसते का तुम्हाला? नाही मी बदक आहे? मी अच्छी चालते का? नाही ताई, तसं उदाहरण देत होता मी. पण कशाला? त्याला समजवण्यासाठी उदाहरण देणं तुम्ही पडतं. दुसरं उदाहरण द्या. बरं दुसरं उदाहरण देतो. बदक नाहीये मी. नाही तुम्ही बदक नाहीये. तू गुच्चाप आहे ना, त्यांना चांगली चप्पल दाखव, बाकी काहीच बोल नको. ह्याच्याकडून नकोय मला चप्पल. बरं ठीक आहे, मी सांगतो. तू इकडे वय मागे, तरफड मागे. तू मुसळ घेऊन येतो नको पुढे. ताई तुम्हाला बी चप्पल मीच दावतो, तुम्हाला बी चप्पल मी. प्लीज जरा लवकर दाखवा. टेन्शन नका घेऊ तुम्ही. तोपर्यंत हे घालून ये ना, फोटो काढून तुम्ही पाठवून द्या. भले तुम्ही म्हणत होते ना पटकन तुम्हाला लगेच चप्पल दाव. तुम्हाला ही आवडली नाही का लग्नाची? हा बरं एक काम कर, ते नवीन स्टॉक मधली चप्पल देता तू. हा आण बरं इकडे. हा ताई हे नवीन आली आहे. हा हे पहा तुम्ही, हे एकदम बढिया चप्पल आहे, हे घ्या. मालक, हा अरे हे काय लिहू राहिल्या का बा? हे तर बाथरूमला वापरतो आपण. बाथरूमच्या चपला ह्याच्यात काऊन घुसवल्या बे तू ना? तुम्ही नसतं सकाळी सांगितलं की सगळ्या भरून टाक, म्हणून हे बी भरलो. अरे भरून टाक म्हणजे तू काय ह्या चांगल्या चपला चांगल्या बॉक्स मध्ये भर. तू वॉशरूमच्या चपला त्या बॉक्स मध्ये भरतो यार. अरे गावच्या चपला आणून भरशील तू उद्या. दुसरं ब्रँडेड जी चप्पल आहे ना ती आण. एकदम नवीन माल आलाय ताई. लवकर दाखव. ही नाहीये ना? नाही ही नाहीये, ही लग्नाची खास. हा चालेल. हे पहा ताई, अरे वा हे लय भारी आहे. दर हा हे पहा, हे तुम्ही घालून ट्राय करून पहा. म्हणजे सेमी हिल आहे ती, तुम्हाला त्रास नाही होणार. हा टाचेला बी त्रास नाही होणार आणि तुटणार बी नाही. बेल्ट एकदम पक्की आहे त्याचे. हा खरं एकदम पक्की आहे. म्हणजे तुम्ही नाही इले कशी बी एवढा अशी ओढल्या तरी काही नाही. तुटली. थँक्यू ताई थँक्यू. ताई ऐका ना ताई, ताई मालक हे तर तुटले, आता याचं काय करायचं? सॉरी. वा मस्त झाला परफॉर्मन्स, खरंच छान. सई छान होता परफॉर्मन्स. आपल्याकडे अनेक सिरीज आहेत 2-2 पात्राच्या, 3-3 पात्रांच्या, तर त्यांची लोकेशन्स फिक्स असतात, कारण त्या सिरीजप्रमाणे त्यांचं लोकेशन जे ठरलेलं असतं. पण ही 2 जी पात्रं आहेत यांची लोकेशन सतत चेंज होत असतात. कधी किराणा माल, कधी मूव्हर्स अँड पॅकर्स, आता आज चप्पलचं दुकान होतं. सो मला असं वाटतं की ही पण एक आयडिया खूप मस्त आहे की ही 2 पात्रं कुठेही जाऊ शकतात. आणि मला असं वाटतं की आपल्या टीमची खासियत आहे की कुठल्याही बाबतीत, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, मग ती सिरीज असो किंवा काही असो, तोचपणा आपण कधीच आणू देत नाही. यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न दिसतात आम्हाला. मस्त होता परफॉर्मन्स, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडले, हसलो भरपूर, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. क्या बात है, थँक्यू सो मच.
मंडळी, जगातला सगळ्यात मूर्ख, आळशी आणि निर्लज्ज कर्मचारी अर्थात हास्य महारथी समीर चौगुले आता परीक्षा देणार आहे प्रमोशनसाठी. आणि नेहमीप्रमाणे त्याचा बिंडोकपणा सहन करायला तयार आहे त्याची सोशिक बॉस अर्थात विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. चला तर अनुभवूया हा कॉमेडी कल्ला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. ॲज यू नो, या वर्षापासून आपल्या ऑफिसमध्ये इयरली अप्रेझल एक्झाम सुरू होत आहेत. ओके, मॅनेजमेंटला आपल्या कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, आपल्या कंपनीच्या ग्रोथबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे सगळं जाणून घ्यायचं, त्यासाठी ही एक्झाम त्यांनी ठेवलेली आहे. वेल, ऑल द बेस्ट सगळ्यांना. छान पेपर लिहा. ओके, थँक्यू. कसं आहे, आणि एक ज्यांना ज्यांना प्रमोशन्स हवे त्यांनी ह्या परीक्षेकडे प्लीज लक्ष. ओके, हॅलो, हाय, आय लव्ह यू ऑल. तक तक मी आहे. कायच्या काय दिसतंय तुम्ही आज मॅम? मी आहे. मुका घेऊ तुमचा मॅम? होल्ड युअर टंग बाय स्पीकिंग चौगुले. सॉरी सॉरी होल्ड युअर टंग. सॉरी, ते येताना काय म्हणतात आत? काय कशाला काय म्हणायचंय? टकटक करायला सरळ आत घुसा ना. कशाला काय म्हणायचंय? येस येस येस. मे आय कम इन? हा रोज एकच खड्डा का खंटा हो तुम्ही? निदान कधीतरी वेगळ्या जागा काढण्याचा प्रयत्न करा ना. मॅडम, ह्या नव्या जागा असतात ना, त्या घरच्या मोलकरणीसारख्या असतात. कधी येतील कधी सुट्टीवर जातील काही कल्पना नाही हो. त्यामुळे ह्या जुन्या जागा असतात ना, त्यांची साथ एकदम सोडता कामा नाही आपण, बरोबर की नाही? त्याच आपल्याला तगून ठेवतात, असं आहे ते, बाकी काही नाहीये. एनिवे, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. येस येस. आय एम सॉरी इफ आय हर्ट युअर फीलिंग्स. नो 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 नो. आय हॅव केप्ट माय इमोशन ॲट डोअर ओनली. डोंट वरी अबाउट इट. Yes, yes. प्लीज बी सीटेड. येस. हे मी एकटाच आहे? हो, या बसा. एकटाच आहे? हो, तुमचा क्लासच वेगळा आहे ना, म्हणून तुम्ही थँक्यू थँक्यू. हाय एव्हरीवन. हॅलो सर. ओहो, क्या बात है. चेतू, लुकिंग व्हेरी जॉगर्स. एक्सक्यूज मी. गॉर्जियस असा शब्द आहे. ओ ओ ओ. आणि हे काय कपडे घातलेत? परीक्षा आहे ना की गरब्यावरून आलीस? हे काय कपडे आहेत? आणि हे मोनल बघ, असे हिल्स आहेत तिचे. हे कसे नको ना त्यांची थट्टा करूस. नाही जस्ट ते परीक्षेला आलेत, कळलं, वेळेत आले. तुझं काय आहे? वाय यू लेट टुडे? येस, आय वॉज अबाउट टू कम टू दॅट. शूट बटन गोळ्या मारणार आहे. नॉनसेन्स. सॉरी, जस्ट एक. आर यू आउट ऑफ युअर माइंड? लाईट केलं वातावरण. ओक ओक ओक. त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्याकडे बघितलं तर. सॉरी मॅम, सॉरी मॅम. टेल मी व्हाय यू लेट? येस मॅम, आमच्या इकडे चाळीत लेले वहिनी राहतात. त्यांची सून आहे सुनीता. तिची काल मंगळागौर होती मॅम. हो, मग तू काय फुगड्या घालायला गेला होतास? व्हॉट? हिच्या तर जोकच्या. We'll start our exam 5 minutes, okay? Please. ऑल दी बेस्ट रे सारंग. काय दहीहंडी आहे? दहीहंडी आहे? काय ओरडतोस काय? एक एनर्जी देण्यासाठी म्हणून. नको नको. एव्हरीबडी इज एनर्जाइज हिअर. नको तुझी एनर्जी. मस्त करा, मस्त करा. मोनल, ए पाय नाही पडायचं, वेडियस का? चल. डोळ्यातूनच मला दिसलं. मॅम, दिस इज फॉर यू मॅम. तू काय म्युझिक वाजवतो? मॅम, दिस इज फॉर यू. प्लीज, थँक्यू. मॅम, इकडे बघा. हे चौगुले चौगुले. कम कल पुट हेड डाऊन. पुट हेड. नाही, काय इथे काय चिठ्ठी काय लपवली? ओ माय गॉड, तुमच्या लक्षात आलं. लपवलं होतं मी. जेमतेम 18 केस आहेत रे डोक्यावर. त्यात तू कागद लपवलं दिसणार नाही. नॉनसेन्स. अरे मी ही कॉपी लपवली होती. आता परीक्षा आहे ना म्हणून कॉपी लपवून ठेवली होती. शाळकरी विद्यार्थी आहेस तू? सॉरी मॅम. डोक्यावर पडलायस? सॉरी मॅम, सॉरी. कुठली परीक्षा आहे ही?
ऑफिसची आहे ना, हा. त्यात ही कॉपी करणार आहेस तू ना. हे बघ असा वागलास ना आत्ताच्या आता तुला हकलून देईन तुला मी. प्लीज सॉरी. प्लीज आपण एम्प्लॉई तसं वागा. सिट डाऊन. नॉनसेन्स. हे घ्या. थँक्यू मॅम. आय एम सॉरी इफ आय हर्ट युअर अरे फीलिंग. बाबा नाही रे बाबा. घे ली. थँक्यू मॅम. टिश्यू पेपर लागला तर. नाही लागेल तुला काय. हा. उत्तरपत्रिकेवर तुझी घाण करशील ती पुसायला लागेलच तुला. जोक ए, साड्या घेईल ना. टिफिन लागला तर सांगा रे. टिफिन पण आहे हा. भूक बीक लागली. फॅन. ओ माय गॉड. हे राहिलंच. प्रसाद ठेव ना. प्रसाद ठेव. ओ शेवटी बदाम बुद्धिवर्धक. एनीबडी वॉन्ट्स बुद्धिवर्धक बदाम? नको. चेतू अल्मेडा. अल्मेडा प्लीज हॅव. नकोय मला. ए अल्मेड्या. त्याला आल्मंड म्हणतात. आल्मंड. अल्मेडा. हम लोग हम सामने को आते अल्मेडा बोलते तो. ए गप रे गप गप. दरिद्री मेरे हिंदी गप. ओके फाईन नो प्रॉब्लेम. चला प्रश्नपत्रिका देते तुम्हाला. Yes. झालं की प्लीज स्टार्ट. या. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मॅडम हे फालतू आहे. याच्या जोड्याला आवाज नाहीये. गाळलेला जागा भरा पण नाही आहे त्या याच्यात. 5वीच्या परीक्षेला बसलायस? ऑफिसचा पेपर आहे ना ते. नाही मग ऑफिसचा असला तरी कोण कुणास म्हणाले हे तर पाहिजे. हे कोण कुणास म्हणाले. मे मुमकिन मॅम हे कोण कुणास म्हणाले हे पाहिजे. जिथे मी स्कोअर करू शकतो ते पाहिजे ना. अरे पण या स्कोरनी आपल्या ऑफिसला काय फरक पडलाय. आपल्या ऑफिसच्या भविष्यात काय हातभार लागला या वाक्याने तुझ्या. हे स्किट त्याच्यामुळेच तर. शहाणा आहे का? सॉरी सॉरी मॅम सॉरी. प्लीज नाउ डोंट डिस्टर्ब. युअर व्हॉइस इज व्हेरी अनॉइंग. Really? हो येस इट इज व्हेरी अनॉइंग. राईट इट डाऊन. ओके राईट. या. मॅडम हे काय लिहिलंय जरा वाचा. अक्षर लागत नाहीये मला जरा. ती बिंडोकेस रे तू. एकतर कॉपी लिहून आणलीस. वर तुझं तुलाच ते वाचता येत नाहीये आणि वर तू मला सांगतोस वाचायला. इतका पिंडोकेस तू. अक्षर काय आहे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मजकूर राहावा यासाठी एकदम कमी अक्षरात एवढ्या एवढ्या अक्षरात लिहिलं. दाखव दाखव काय लिहिलेस आणि काय कॉपी काय केलीस तू. काय गोलमेज परिषद 1930 साली झाली. पहिलं महायुद्ध 1914 सालीपासून सुरू झालं. ते आहे पेपरात आहे. नाही पेपरात नाहीच नाही. बावळट हे येणार आहे का पेपर मध्ये मूर्खा.
तुला एक काही कळत नाहीये का? अरे चांगली संधी आहे, ज्युनियर क्लार्कचं सिनियर क्लार्क होता येईल तुला. प्लीज नीट लिही तो पेपर आणि जा, एकदा ट्रान्सफर होऊन जा इथून, निघ. मेरे सिवा रह पाओगे? शाणे घुट घुट के अपनी सांसों से नरळीचा झगड़- फूड घेईन मी तुझ्याचा, बस जागेवर आणि लिही काहीतरी डर्टी. हे काय लिहून आणलेस बावडा ग? हे काय येणार आहे परीक्षेमध्ये मूर्खा? मग काय अक्कल येणार आहे? नाही काय? काय येणार आहे सांगा ना मग मला अरे तुम्ही. आपल्या कंपनीबद्दल माहिती विचारणार ते. आपली पॉलिसीज काय, हम और तुम आपली पॉलिसीज आहे, त्याची वयोमर्यादा काय, त्याची कालावधी काय, त्याचा काय स्पॅन आहे, त्याबद्दल विचारणार आहे. मग ते ठीक, लिहिलंय. एवढं असेल तर मग हा फ्रेंच शब्द कसा लिहिलेला आहे तुम्ही? कुठला फ्रेंच शब्द आहे हे काय का? आम्हाला फ्रेंच येतं का? मी बोललो नाही म्हणून आता बोलतो. हा काय शब्द आहे? ते इन्शुरन्स रे माकडा. आपली कंपनी जे काम करते तेही तुला माहिती नाही, काय लिहिणार आहेस तू? नॉनसेन्स. प्लीज युअर व्हॉइस इज व्हेरी अनोइंग. प्लीज नॉनसेन्स यू आर. लेट मी कॉन्सन्ट्रेट. प्लीज गो फ्रॉम हिअर. हो, वेळ चाललाय मगापासून. यू आर डिस्टर्बिंग अदर्स. नॉनसेन्स. लिहि आता काय ते. येस. त्याचं टोपड उघड, नाहीतर निघून जाईल. आठवलेलं सगळं निघून जाईल. हा केलेलं ना सगळं निघून जाईल. लिहि. चक्कर चौगुले किती चाइल्डिश आहे हे माहितीये तुम्हाला? मला चक्कर आली थोडीशी, बाकी काय नाही. हा, आता बरं वाटतंय. Nonsense. आय एम ओके ना. मला आता बरं वाटतंय. हे काय आहे? आम्ही ओके मारा. हा? आम्ही ओके. एक मिनिट सर, माझा पेपर आहे तो. नाही हा माझाच आहे. अहो माझा आहे. मला घरी मोनाल म्हणतात. इतका बिंडोकेस ना तू. काय चाललंय हे? लिहि ना जे येतात. प्लीज लेट मी कॉन्सन्ट्रेट प्लीज. काय लू बॉसनी कधी लळा लावून सांगितलंय असं असं असतं बाबा, तर त्या लिहिलं. लायकीच आहेस तू लळा लावण्याच्या? लळा लावा म्हणे. बन्ने हा घे बदाम घे आणि सांग ना. हे सांग ना काही सांग ना. मला नको विचारूस. का? आपले पेपर वेगळे आहेत. म्हणजे तुझा क्लर्कचा आहे, माझा अकाउंटंटचा आहे, आणि हिचा ऑफिसरचा आहे, हिचा सिनियर ऑफिसरचा आहे. एक मिनिट. आय ऑब्जेक्ट. सी बॅलन्स बदललाय. सी बॅलन्स बघ तुझ्या मेंदूचा. बॅलन्स बघ तुझ्या मेंदूचा. यू हॅव लॉस्ट. सी बॅलन्स बदललाय. कसला सी बॅलन्स? हा माझ्या नंतर जॉईन झाला. हा क्लर्क म्हणून जॉईन झाला. हा अकाउंटंटचा पेपर कसा देतो आणि मला अजून तुम्ही क्लर्कची परीक्षा द्यायला लावताय. त्याची कॅटेगरी वेगळी आहे, तुझी कॅटेगरी वेगळी आहे. तुम्ही कोण ठरवणार कॅटेगरी? आय नो यू सिन्स 8 years. ओके, खुन्नस करताय पुन्हा माझ्या. काही संबंध नाही. यू राईट. धोका देताय मला येत तुम्ही. नाहीये तुला धोका. चौगुले हे सुद्धा धोका. येत नाहीये तुला. धोका. चौगुले, धोका. don't do that. काय Out, you out, out. मला लिहून द्या पेपर. सई काय म्हणशील? जबरदस्त परफॉर्मन्स. विशाखे, मला एक तुला सांगायला आवडेल की तू जर अशी रिॲक्ट झाली नसतीस तर त्याचा विनोद आहे तसा आमच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. तू तशी रिॲक्ट होतेस म्हणून त्याचा विनोद आमच्यापर्यंत पोहोचतो आणि हे खूप मोठं काम तू करतेस. समीरदा, फार मजा आली. बने टायमिंग वॉज अमेझिंग. मस्त मजा आली. परीक्षांची आठवण झाली खूप आणि केलेल्या टवाळक्या पण आठवल्या. त्यामुळे मेमरी लेनमध्ये घेऊन गेल्याबद्दल खूप धन्यवाद. Thank you. मस्त होता आणि आमिर दादावरचा पंच पण भारी होता. मजा आली. प्रसादा, सगळ्यात आधी बॉस आणि चौगुलेचं केबिन सोडून
म्हणजेच त्याचा सिबॅलस बदलून तू आज इकडे आलास, त्यामुळे खूप मजा आली. एक ब्रेक मिळाला त्या सिरीजला. विशाखा, तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक लाजवाब आहे, लाजवाब, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, हमारी मांगे पुरी करो असं म्हणत आपली हसवण्याची मांग पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. कुठं एवढ्याच्या गोष्टीवर एवढं बोलते दिवय, एवढ्याच्या गोष्टीवर बोहा पसरलाय माझ्या. अरे काय सांगतोस? म्हणजे जराशी गाडी स्क्रॅच झाली म्हणून तुला मालकाने शिव्या घातला? आणि मग रातच्या 2 वाजता कुठं बी सोडाय सांगते आणि पुन्हा सकाळचं 6 वाजता बोलावते. अरे माणसानं काय झोपाय पाहिजे का नको? वाईज गाडी घासली की मला म्हणतंय तुला काय गाडी चालवता येत नाही काय बे? तुला सांगतो असला जिंदगीत मी माणूस कधी बघितलेला नाही. आहे का नाही? अरे त्या दिवशी आहे का नाही, म्हणजे पायपात माझा पाय अडकला आणि मी बांगत पडलो. होय काय? त्या बागेतली सगळी फुलं चिराडली का नाही? अरे बापरे. अरे वासाडा माझ्यावर चिराडला, आपला चिडला. अरे मला हात द्यायचा सोडून मला शिव्या घालायला, माहिती आहे? काय बोलताय? आता तुला सांगतो, आता सगळी बागेतली फुलं मी ओळखतो का नाही? मग काय? अरे हा वसाडा आहे का नाही, मोबाईलवर इंग्लिश फुलं मला दाखवतो आणि काय नाही काहीतरी बोलत बसतो, माहितीये तुला? मला अशी पण त्यांची भाषा काय कळत नाही. काय करणार मला त्यांची भाषा? मग मला माहितीये ना, मला तर सहनच होत नाही सांगतोय तुम्हाला. माझ्या जिभेचा जर ब्रेक सुटला ना तर मागच्या शिटव साहेबांचे काय दंगे चाललेले असतात ते मॅडमला सांगणारच आहे मी. मग बघा कसं हॉस्पिटलात जाऊन पार्क होतंय का नाही बघा, तेवढं बघाच तुम्ही. अरे वसाड्या, मला काही माहिती नाही आहे काय? तुम्हाला पण माहिती आहे? अरे मी परवाना झारी ठेवा गेलो होतो ना, तेव्हा दरवाजा जराशी फट होती. काय बोलताय? अरे हा आतमध्ये बाग फुलवीत होता. तेव्हा शपथ काय आहे, बाईसाहेब बाहेर गेल्या ना की ह्याला भानच राहत नाही. कळतच नुसतं ती. आता मला सांग, आपल्याला पण मन आहे का ना? मग काय? भावना आहे, आतली आत घुसमट होते ना. नाही मोरे मोरे, काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कसं नाही असं ऐकून घ्यायचं आपण. त्याला धडा शिकवायचा. धडा शिकवायचा? अरे काय होईल ते जायला. आज काय पण होऊ द्या, येऊ द्या. मी सांगतो ना, आज बोलतच नाही मी. फालतुगिरी चालू बसर ना. काय झालं? तू इकडेच आहे अजून. आता मालक येतील, गाडी बिडी सगळी पुसून जायली का रे तुझी? चाल तिकडं न मोरे. काही चाललं तू? काय झालं? तिकडं बाई देवघरामध्ये पूजेला बसलेत, हार कुठं आहे? पटापट काम करा वासर ना, चला. हा बघा गरिबांचा बावरची राजेश खन्ना. कानफड फोडू वासर, ते पण बोललं का? हो का काय कानफड फोडीन? मॅटर बिटर काय झालंय ते माहिती आहे का तुम्हाला? माहितीये? नाही माहिती ना, समजून घ्या ना काय झालंय ते. अरे त्याचा प्रॉब्लेमच आहे. काय? तो वासाडा कधी समजून घेतच नाही, डायरेक्ट परफॉर्मन्सला उतरतो का. चालवी तुझ्या लक्षात नाही आला? नाही माझ्या लक्षात आलेलं आहे. काका तुम्ही समजून घेत जाऊ, काय चाललंय, कोण चाललंय, कुठं चाललंय. का लावला आपला गाडीला स्टार्टर, लागली गाडी हायवेला, असं असतंय वे कुठं? कचोरून एकदम क्वाड्यात बोलू नका, मला कळलेलं असं काहीतरी बोला. मला सांगा, मालकानं आजपर्यंत काय केलंय? अरे 2दा लिंबू सरबत घेतलंय, रात्रीची अजून उतरलीच नाही त्याची. 3दा तो बाथरूम मध्ये गेलाय, होतच नाही त्याच, नुसतं हातच आहे. हे चाललंय त्याचं सगळं. फटकी आली तुझ्यावर वासाडिया. अरे मालकानं आपल्यासाठी काय काय केला नाही असा विचारतोय ना. मालकाने आपल्यासाठी? मालकाने आपल्यासाठी काय बरं केलं? ना काय एवढा विचार करू? नाही तुम्हाला काय आठवणारच नाही. मी सांगतो ना, आपल्यासाठी काय केलं नाही त्यानं. आता कसं काय केलं नाही? काहीतरी केलं. 24 तास आपण इथं काम करायचं आणि संडेला मी सुट्टी नाही. होय संडेला सुट्टी नाही. संडेला कुणाला तरी घेऊन येतोय, जातोय लोणावळ्याला. आता त्यांनी तिथं आतमध्ये कार्यक्रम करायचा आणि आम्ही बाहेर काय घेरवर हात ठेवून बसायचं. काय करायचं आम्ही? नुसतं वेटिंग वर बसून राहायचं. अरे तुझा मेल्या मरू दे. आता मी माली आहे का नाही, मग मला माल्याचं काम सोडून मला दारू आणाय पाठवतो. काय बोलताय? बरं मी काय म्हणतो, दारू आणाय मला पाठवतो. मी कुठं नाही म्हणतोय, पण त्यातली नाकावडी मला द्या नको. बोललं पाहिजे रे बाबा, मोरे घ्या
लाखाचा पेक मग काय आहे महागातले दारू मला परवडत नाही ना. वाईट झालं काय फटकी येईल त्याच्यावर. अरे हो पण वसरून आवरत चिड्याला काय झालंय सकाळी सकाळी तुम्हाला जाणीव. आता ही जाणीव कोण आहे? आपटू काय रे तुला इथल्या इथे? आपटू आपटा आपटा यांना आपटा तुम्ही. काय झाला? अरे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव झालेली आहे आम्हाला. म्हणजे तुमच्यावर अत्याचार झाले? मग? कुणी केलाय कंजी केलं म्हणा पहिले सांगा. अहो मालकानं आपल्यावर अत्याचार केलाय ना त्याची जाणीव झाली. काका जाऊ द्या, मला सांगा तुम्हाला पगार किती आहे हो? हे बघ, मालकाच्या अंडर चड्डीचं बिर्याण ना मांजा पगार मी कधीच कुणाला सांगत नाही. पण मी सांगणार, मी माझा पगार सांगणार. मग मालक तिकडे ओढा झाला तरी चालतंय. अरे नको, मी सांगणार हो, मला फक्त 15,000 पगार आहे. अवरे तुला पगार आहे? तुला 15,000 रुपये पगार आहे फक्त? अरे मी तुझ्या अगोदर 5 वर्षापासून काम करतोय, मला फक्त 12,000 रुपये पगार आहे. रे वासरून तुमचं दोघांचं सोडा. मी 12 वर्षापासून त्याच्याकडे काम करतोय, मला फक्त 8,000 पगार आहे. 8,000 वाचण्याचं आता मी सगळं सांगणार. काय सांगा? ब्रँड बिंड काय नाही. तो नाक्यावर जो टेलर आहे ना, दिगू टेलर, चटणी पंढरी पॅन्ट घालतो तो आपला माल. त्याच्याकडनं शिवून असला घालतो. ब्रँडेड चेंटे खाली नाही. ब्रँड आहे इच्छा असला. दिवस रात्र मी तिच्यासाठी काम करतो. मी त्याला बोललो भाला माझा पगार वाढव. तर तो बोलतो तुझा पगार मी 6 वेळेला वाढवलेला आहे 50-50 रुपयानं. 6 वेळा वाढवलाय? मग यांचा फक्त 2च वाढवलाय. मग पण मेल्या आमचा जो 2 वेळा पगार वाढवला ना, तर 500 परमान. तुझा 50 रुपये वाढवला नाही. नाही त्याला सोडायचं नाही. आपल्या पगारचा सोड, ह्याचा पगार आपल्यापेक्षा जास्त आहे. पगार कसा जास्त वाचाऱ्या? अरे माझा कुठं पगार जास्त आहे? माझा पण कमीच आहे ना. 15,000 पगार आहे तुझा. अरे कमीच आहे की मग त्यो. अयो कमी नाही तर काय, त्यासनी तिकडं लोणावळा बिनावळा फिरवायचं सतत. कमीच आहे की पगार येऊ. अरे मग कमीच आहे ना पगार. बरं मला पगार काय माझ्या ड्रायव्हिंगचा मिळत नाही. मग कसला? त्या साहेबांच्या जी सिक्रेट लपडी आहेत ना, ते लपवायचा मिळतो. तू पगार आहे काय? आणि मग बागत काही लपडी नाही ना, त्याच्यामुळे माझ्याकडे काही सिक्रेट. त्याच्यामुळे मला जरा पगार कमी आहे का नाही? बरोबर. पण तुला लय पगार कमी आहे. हो तसं माझ्याकडे पण काही सिक्रेट नाही त्याचं, म्हणून तो हळूहळू मला वाटतं पगार वाढ आहे तुझा. आपण काय करू माहिती काय- काय- माझ्या डोक्यात आयडिया, आपण ना तिघांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात संपच केला पाहिजे. मी एक काम करूया, आपण तिघांनी पण जाऊया आणि ते संप पुकारूया. काका तसं नसते हो. तिघांनी जाऊन काय त्याच्या अंगावर जायचं, थापडवल ना ते. एकानंच जायचं. कुणी जायचं? पण आपल्यात मोठं कोण आहे? मी मोठा आहे. मी मोठा आहे. लय वर्ष झाली इथं काम कोण करते? अरे मी आहे ना भाला. तुम्ही आहे का नाही? साहेबांच्या जवळ कोण आहे? अरे काही विचारतो, मी फार जवळचा. मग आजपासून तुम्ही आमचं नेतं. तू आमचा लीडर. ठीक आहे जरा अवरे दिवस मी काम करतो, माझा पगार त्याने वाढवला. हमारी मांगे पुरी करो. हमारी मांगे, आम्हाला सुट्टी द्या. अरे हमारी मांगे बोला वासुन, हमारी मांगे. अरे हमारी मांगे बोला ना वासुनो. हमारी अरे काऊन बोंबलता बे सकाळी सकाळी? जीव चालला का? अरे काम बिमा करा ना. अरे तू गाडी काढणार आहे? काका जा माझा मोबाईल घेऊन, मोबाईल राहिला मध्ये जा. आम्ही नाही मोबाईल आणणार न, कोण गाडी करणार नाही. जास्त जोरात बोंबलू नका, पचकन वरदाशन. आवाज नाही करायचा, ते बी कामात येणार नाही. समजलं का? मोबाईल आणा काका मधून, चल निघा. अजिबात आम्ही मोबाईल आणणार नाही, काही आणणार नाही, कोणी इकडून जाणार नाही. इकडे सगळे थांबणार आहे. आमचा पगार वाढ झाला तरच आम्ही इकडे थांबू, नाही तर आम्ही नोकरी सोडून जाऊ. ठीक आहे जा. चलो 3 जण निघा. तुम्हाला हाकलला असं समजा. गेट आउट. चल घरी जा. 1 मिनिट, मी यांचं लीडर आहे. तुम्ही असं आमच्याशी ओरडून बोलू शकत नाही. तुम्ही आमच्याशी जबरदस्तीने बोलूच शकत नाही. ते आपले मालक आहेत का? तसं नव, त्यांना ओरडण्याचा अधिकार आहे आपल्यावर, तर ओरडणारच ना आपल्याला. अरे वसाऱ्या, तू मालीस ना? हो. तुला तू दारू आणायला सांगतो, तू बोल. तू घाबरतो का? मी हाय बोल.
दारू आणायला तुला त्रास होतो? नाही साहेबांनो, मला कशाला त्रास होय? नक्की? काय माझं कामच आहे का नाही तर? हो, मालीचं काम काय दारूचं काम आहे, शेवटी नोकरच का नाही मी तुमचा. जसं फुलांना द्यावा लागते तशी मालकांना दारू लागते का नाही, माझं काही नाही म्हणणं. काय नाही तुझं, तू बोललास ना म्हणून ते दारू आणायला सांगतात मनात येत ना थोडी, तू बोल ना. तू बोल ना वसाऱ्या, सुट्टी भेटत 24 तास काम करतो, सुट्टी भेटत नाही, बोल. तुला सुट्टी पाहिजे का रे? सुट्टी पाहिजे का तुला? कोण म्हणलं? हा बोलतोय. मला कशाला सुट्टी पाहिजे तेव्हा? मला एवढं चांगलं आहे ते, आम्हाला कशाला सुट्टी बाबा? आम्ही काय गाडी काढली, लोणावळ्याला गेलो, गाडी काढली, बँगलोरला गेलो, साहेब जातात आतमध्ये, आम्ही आपल्या घरावर हात ठेवून बसतोय बाहेर. आम्हाला काय लागतंय? सुट्टी जायची तेव्हा. अरे वसाऱ्यांनो, आपल्या एकजुटीचं आपण तुम्ही बोललात ना, आपण तिघे एकत्र आहोत म्हणून. कधी आम्ही नाही बोललेला. आम्ही कशाला बोलू? साहेब आमच्यासाठी एवढं करतात, आम्ही कशाला त्यांच्याबद्दल असं बोलू काहीतरी बाबा? आपण तिघांनी एकत्र शपथ घेतली ना आपण. अरे ऐक रे, कवळा बोलतोय तू, जाशील ना मरून. तुम्ही याच्या आंदोलनात आहे का? नाही, आम्ही नाही. द्या शपथ. नाही, आमचा तुम्ही मेंबर आहे का याच्या? संबंधच नाही. प्रेमानं बोलला असता ना, तो या पगार 4 पटीनं वाढवला असता. पण तू आता नोकरी सोड. नाही तू जाय आता. मला काय नाही, तू निघ, याला काढा बाहेर. नाही, तू कपडे बिपडे आवरते वाले आणि निघ. हे पाय, मला ते नवीन घरगडी पाहिजे आता. नाही, त्याला याच्यापेक्षा मी 4 पटीनं पगार वाढून देईन, 32,000 पगार देईन. नवीन घरगडी पाहणार मला. नक्की साहेबांनो. ऐका ना साहेबांनो, ऐका ना, माझ्या मावशीचा पोरगा आहे दत्तू, त्याला इकडे आणू काय? नाही तसं ना, मग तो इकडची गोष्ट तिकडे कधी करीत नाही. अच्छा, तर तुम्ही दिगू टेलरकडे चड्ड्या शिवता ना, तो पण सांगायचा नाही. दूर वय ना, तर दुसऱ्या पायानं चेंगरून टाकीन तुला. तू निघ आता. एक गोष्ट करा, काय साहेब? तुमचा ना 2,000 पगार वाढवतो. साहेब पाय असू दे. पण एक काम करायचं महत्वाचं, 14 झाले. येले डायरेक्ट बाहेर उचलून फेकायचं. येले बाहेर काढा. मी मोबाईल घेऊन येतो, तडलो हा दिसला नाही पाहिजे. 2,000 पगार वाढवलाय तुमचा, लक्षात घ्या. माझा 10 रुपयांनी कमी करा, पण माझा पगार वाढ. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई, एकदम झकास परफॉर्मन्स होता. संकल्पना खूप छान होती आणि तुम्ही ती खूप सुंदरपणे फुलवलीत. रोहित, फार सुंदर. आज तुझ्या तोंडून ही भाषा ऐकायला फार मजा आली आणि आज अस्खलित स्पष्ट डायलॉग डिलिव्हरीपासून बॉडी लँग्वेजपासून सगळं एकदम ऑन पॉईंट होतं. फार मजा आणली. प्लॅटॉनिक मस्त, फार भारी. तुम्ही नेहमी बिचारा अरुणदादांना आमच्यात छळता. अरुणदादा पुढच्या स्किटमध्ये बदला घ्यायचा, मी तुमच्या बरोबर आहे. ही कॅरेक्टर्स पण तिन्ही आवडली. आणि साहेब तुमचे किती हौशी वगैरे आहेत ह्याची पण तुम्ही छान आम्हाला कल्पना दिली. मस्त मजा आली. प्रसादा, वा, छान. अरुण, दुसऱ्यांना मदत करायला गेलं की आपल्या लक्षात येतं की आपण चुकतोय. पण आज तुझं कोल्हापुरी, तुझं मालवणी, तुझं आगरी आणि तुझं विदर्भी असं एक उत्तम महाराष्ट्र दर्शन तुम्ही या स्किटच्या निमित्ताने घडवलं. आणि प्रत्येक अर्थात त्या सगळ्यांची त्या भाषेवर कमांड आहेच, पण रोहित तू आज एक्स्ट्रा एफर्ट घेतलेस आणि त्यामुळे मजा आली, खूप मजा आली. उत्तम गिव्ह अँड टेक होतं सगळ्यांचं. आणि तो कधी पलटला वार ते आम्हाला कळलंच नाही. इतक्या स्विफ्टली ते सगळं घडत गेलं की अरुणवर कधी उलटी गेम केली तुम्ही ते कळलंच नाही. पटकन इतक्या झपकन झालं, ते मजा आली. वा, क्या बात है. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेट होणार आहे पुढच्या भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.